टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सर, कोरोना आता पुन्हा येतो आहे अशी चर्चा संपूर्ण राज्यामध्ये सुरू झालेली आहे। तसे काही रुग्णही मुंबईत आढळून आले आहे। यानंतर आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे। जळगावात नेमकं कशा पद्धतीच्या उपाययोजना किंवा काय तयारी आहे? जळगावमध्ये अजून तर काही रिपोर्टेड केस नाही आहे सद्यस्थितीला, पण भविष्यामध्ये जर कोरोनाचे रुग्ण आले तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव हे पूर्ण तयारीनिशी आहे। आपल्याकडे आयसोलेटेड बेड अवेलेबल आहे, आपले संपूर्ण बेड हे ऑक्सिजनेटेड आहे, व्हेंटिलेटर्स अवेलेबल आहे, ICU अवेलेबल आहे, PICU अवेलेबल आहे, NICU अवेलेबल आहे। म्हणजे कोणत्याही परिस्थितीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे टॅकल करू शकते। पण सद्यस्थितीमध्ये अजून तरी काही कसल्या प्रकारची केस डिटेक्ट झालेली नाही आहे। वार्ड वगैरे काय आपण तयार केली? येस, आमच्याकडे 40 बेडेड वॉर्ड रेडी आहे। अजून तर नाही, फक्त आम्हाला इन्फॉर्मेशन माननीय सचिवांचा मेसेज आलेला आहे की कोरोनाच्या केसेस वाढत आहेत, काळजी घ्यावी। त्या दृष्टीनं आमची ऑलरेडी आत्ता एक मीटिंग पण झालेली आहे, त्यामुळे आम्ही कंप्लीटपणे प्रिपेअर आहोत। जे पहिलं म्हणजे ज्या सुरुवातीला आपण ऑलरेडी कोविडच्या 2 साथीशी आपण लढलेलो आहेत त्याच प्रकारचे हे असतील, पण अजून सध्या हे खूप प्रायमरी आहे। पुढे कालांतराने कदाचित राहणारे नाही किंवा वाढेल, हे आत्ताच सांगणं कठीण आहे। आपल्याकडे स्वॅब टेस्टिंग बद्दलच्या कुठल्या लॅब आहे? हो, अवेलेबल आहे। आपण गेल्या वेळी RT-PCR अवेलेबल आहे, अँटीजन टेस्ट अवेलेबल आहे। ऋतू बदलता याचा परिणाम काय होऊ शकतो? हां, ऋतू बदलतामुळे कदाचित सर्दी खोकला हा वाढू शकतो। नागरिकांनी आता सध्या वातावरण ह्युमिड आहे, म्हणजे तहान जरी लागत नसेल तर बॉडीला हायड्रेटेड ठेवावं, म्हणजे पाणी, इलेक्ट्रोलाइट बॅलन्स किंवा ज्यूस वगैरे घेत राहावा। काय आवाज करायचं लोकांना? सध्या आव्हान म्हणजे ऋतू बदलत आहेत तर लोकांनी काळजी घ्यावी। कसल्याही प्रकारची सर्दी खोकला ताप काही सिम्पटम असले तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगावमध्ये इथे उपलब्ध सगळे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत, त्यांचा सल्ला घ्यावा।